मित्रांनो, सुराबा सर्वांना गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 4-7 झाले. आता उठलो मी तर 3:50ला उठलो. लेट उठलो जरासा, काय रात्री 11:30 रात्री झोपायला 12 वाजले ना. मग 4 तासात उठून काय करणार तर नव्हतं मी 3.5 तासात. सो मग आता अभ्यासाला बसतो. बघा इथं पुस्तकांवरतीच मी मोबाईल ठेवला. तर पटापटा जरा वाचन वगैरे करतो पटापटा आणि मग तुम्हाला भेटतो. वाचन इज मस्ट, म्हणजे वाचन इज मोर. काहीतरी लिहिता येतं वाचल्यानंतर पेपरमध्ये, तेवढंच सत्य आहे. म्हणजे तुम्ही पाठांतर करून जावा किंवा नका जाऊ, वाचलं तुम्हाला लिहिता येईल पेपरात. सो वाचन करत जावा. ओके तर मित्रांनो, सकाळचे किती वाजले ते बघा, 6:30 वाजलेत. मस्तपैकी रेडी वगैरे होऊन खाली आले. आता निघतो. पप्पा तिथं गाडी काढतायत. पटकन कॉलेजला जातो. आज सेकंड लास्ट पेपर आहे, उद्या लास्ट पेपर आहे मॅथ्सचा. आज बायोलॉजीचा पेपर आहे. अभ्यास झाला सगळा चांगल्यापैकी. वही भरली आहे मॅथ्स बॅगेत. जाऊन अभ्यास करूया स्टेशनला, तिथं लवकर पोचल्यावर पण. गेले मित्रांनो, आता वाजले दुपारचे 3 वाजले बघा. आणि मी आत्ताच जेवतोय. झोपलेला आम्ही जसं उठलो आहे. आता जेवतो पटकन, आता मग तुम्हाला भेटतो. ओके तर मित्रांनो, आता इथं मी आणि भूषण आलो. जरा चाललेलो आम्ही दोघं बाहेर. पण इथे बघा, हे अचानक अवकाळी पाऊस, दिवाळीत अचानक पाऊस पडतो या बघा. म्हणजे दिवाळी चालू आहे आणि आता पाऊस. काय भूषण काय बोलशील? पुढच्या आठवड्यात दिवाळी सुरू होणार आहे. आणि काय पाऊस गावाला पण पाऊस पडलेला काल. मामाला फोन केला, पाऊस पडत होता भरपूर. अरे पण काय म्हण भाई, अचानक कसा काय पाऊस? एवढे दिवस शांत सगळं. आपण गावात आहे बदलापूर, मग पाऊस पडणार आहे. अरे पण अचानक असा पाऊस. अरे मी पण आता घराच्या बाहेर पडलो. एवढे दिवस ऊन पडलेला आणि आता अचानक पाऊस पडतोय. बेकार ऊन आहे, एकदम बेकार. कडक ऊन होतं, एकदम कडक ऊन. तुम्ही पूर्ण भिजर आंघोळ करायला घामाने असला पाऊस. आणि आज हे बघा पूर्ण पाऊसच पाऊस. दरवाजा का बंद करतोय? अरे ते आवाज येतो ना पाण्याचा. मित्रांनो, भरायला लावलं मी गिझर. का बरं? गरम पाणी कंबर शेकायची आहे ना. कारण की लय आता वैताग आला, कंबर दुखते. प्रॅक्टिस केली ना आज, खूप कंबर दुखते भयंकर. आणि आता बाहेर आज पाऊस पडायला लागला. असं दिवाळी यायच्या हफ्ताभराची पाऊस. पहिल्यांदा मला वाटलं की ॲसिड रेने, मग हात पण पर्यंत ॲसिड नव्हतं, नॉर्मल पाऊस होता. भयंकर वातावरण. मला कळत नाही काय की आता इकडे 15 दिवस कडक ऊन होतं आणि अचानक पाऊस. काय करणार आता? काय खरं नाही, माणसाचं पाप आहे ते, दुसरं काही नाही. माणसालाच भोगावं लागतं. माणूस जातीने प्राप्त केले, सगळ्या अख्ख्या जगाने प्राप्त केलेलं आहे. निसर्ग प्रॉब्लेम काही पण होऊ शकतं. लॉस एंजेलिस मध्ये झालं, करोडोचं शहर जळालं. काय भांडत आहे त्या गाड्यांचा एवढा महाग आहे शहराचा. निसर्गाशी कधीच मस्ती करू नये. त्यामुळं निसर्गाला नेहमी आदर करावा, समतोल राखावा. मी आज पेपरामध्ये तेच लिहून आलो. तिथं लिहिलेलं व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ मध्ये मी लिहिलेलं आहे. वी शुड प्रिझर्व आवर नेचर, आवर इकोसिस्टम. वी शुड नॉट डिस्टर्ब इट. इफ वी विल डिस्टर्ब इट देन इट विल गेट अँग्री. ऑर्गनासाठी लिहिले मी वाक्यामध्ये प्रॉपर लिहिले. सो आज चालू जाईल ना, कृपया सगळ्यांनी आपल्या आपल्या वाढदिवसाच्या काही ना काही निमित्ताने एक झाड लावा.
निसर्गात समतोल राखला जाईल. दिवसाला लोक कमीत कमी हजाराने झाडं तोडतात, पण झाडं लावत कोणीच नाही. ते ओके तर मित्रांनो, आज जेवणामध्ये मम्मी कसली भाजी आहे हो? कोणते? मुगाची वडी, ही सफेद भाकर, चण्याचं कालवण, ह्याच्यामध्ये आईने आणलेला प्रसाद, ह्याच्यामध्ये दुपारचा भात आणि हे माझं ताट. काय मस्त राहील बरे ना. हा भात आणि तो माझा ताट. अरे यार, मला एक ताट वाटे घेऊ द्या. कालवण, हे बघा माझ्या वाट्याची एक भाकर आणि एक दुसरी भाकर. आणि आता पटकन कालवण घेतो. तसं त्याला ज्यावेळेला अजून 10-15 मिनटात मला भूक लागली, मला अभ्यास पण करायचा, तो आता मी पटकन खाऊन घेतो आणि मग तुम्हाला अभ्यास करतो.